नमस्कार मंडळी, सीमा आणि सुनील किचन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतोय. आज आपण बनवूया ओल्या बोंबल्याची हिरवी कढी. ही मालवणी पद्धतीची कढी आहे आणि ही तुम्हाला नक्की आवडेल. तर चला बघूया हिरवी कढी ओल्या बोंबलाची. हे सर्वप्रथम आपण बोंबील घेतलेले आहेत. हे चांगले धुवून घेतले, साफसुथरे धुतलेले आहेत. आपण याला व्यवस्थित धुवून घेऊन साफ करून ठेवायचे. आता ह्याच्यामध्ये लागणारी जी सामग्री आहे त्याच्यामध्ये लसूण आहेत, हिरव्या मिरच्या आहे, तांदूळ आहे आणि कढीपत्ता, कोथिंबीर आणि ओलं खोबरं. मिरच्या जरा जास्त घ्या, अर्धा कांदा, कारण आपण याच्यामध्ये मसाला ॲड नाही करणार आहे. आपल्याला जे पण तिखटपणा आणायचं आहे मिरच्यांनीच आणायचं आहे. आता आपण हे सगळं एकत्र आपण ग्राइंड करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये तांदूळ आपण याच्यासाठी टाकतो, ते थोडेसे टाकायचे असतात, कारण तांदळामुळे काय होतं, ग्रेव्ही जरा थिक होते. जर तुम्ही तांदूळ नाही टाकलं ना तर ते थिक नाही होणार, पातळ होणार. ही खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे, पण टेस्टी खूप लागते आणि पटकन झटपट होते. याला जास्त वेळ पण नाही लागत. आता आपण याला एकदम बारीक मिश्रण करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं यामध्ये. आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, एकदम बारीक झालेलं आहे. आता थोडंसं मीठ टाका आणि थोडीशी आपल्या याच्यामध्ये हळद ॲड करायची आहे. बाकी कुठला मसाला नाही टाकायचा. आता हे परत एकदा फिरवून घ्या त्याला व्यवस्थित. आता हे आपलं ग्रेव्ही तयार झालेली आहे. वाटपाचं आहे ते आपण बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण हे जो कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा हा अर्धाच घ्यायचा आहे. ह्याला फक्त फोडणीला वापरायचं, आपल्याला वाटपमध्ये नाही वाटायचं आहे, फोडणीला वापरायचं आहे. थोडंसं तेल घ्या, कारण अर्धा कांदा असल्यामुळे आपल्याला काही जास्त एवढं तेल लागणार नाही आहे. तेल गरम झालंय. आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण कढीपत्ता टाकूया. गॅस स्लो ठेवा. आता कांदा टाकून द्या. स्लो गॅसवरच कांद्याला नरम करा. फास्ट गॅस ठेवू नका, नाही तर तो वरून लाल होऊन जाणार, आतमध्ये कच्चा राहणार. त्या हिशोबाने तुम्ही हलक्या हाताने त्याला व्यवस्थित परतत राहा, जोपर्यंत कांदा लाल आणि नरम होत नाही. याला जास्त वेळ लागत नाही, कारण कांदा थोडाच आहे आपल्याकडे. बघा आता लालसर आणि नरम झालेला आहे. आता ही ग्रेव्ही टाकून द्या त्याच्यामध्ये. तेल कडकडीत गरम असते, त्याच्यामुळे हा मसाला थोडासा त्याच्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. ताबडतोब पाणी नाही ओतायचं. आता हे सगळं तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जेवढी थिकनेस पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ओतून घ्या. हे पहिला व्यवस्थित फ्राय करा थोडंसं. आता याच्यामध्ये पाणी ओता तुम्ही. याची थिकनेस तुमच्यावर आहे, तुम्हाला किती पाहिजे ती. आता याच्यामध्ये मिरच्या असल्याने आपण कुठला मसाला टाकला नाही, त्यामुळे याला तिखटपणा व्यवस्थित येणार. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही मिरच्या टाका. मी याच्यामध्ये 4 ते 5 मिरच्या टाकलेल्या आहेत. थोडंसं पाणी ॲड करूया आपण. मला आता व्यवस्थित उकळ येऊ द्या. उकळली पाहिजे कढी. थोडंसं मीठ टाका. आपण वाटपमध्ये मीठ टाकलेलं आहे, तरी पण थोडं याच्यामध्ये टाकून घ्यायचं चवीपुरतं. आता याला उकाळ आलेला आहे. आता याच्यामध्ये थोडेसे 2-3 कोकम टाका. कोकम जास्त टाकू नका, नाही तर खूप आंबट होणार. अर्धे अर्धे तुकडे करून टाका. 2 टाकले तरी चालेल, पण हे उकळल्यावरच टाकायचं, अगोदर टाकू नका.
आता याच्यामध्ये आपण बोंबील सोडूया. हे धुवून स्वच्छ केलेले बोंबील आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. खूप सुंदर अशी कढी होते. हे बोंबील आहे ना ते खूप नाजूक असतात, त्याच्यामुळे याला आपल्याला जास्त हलवायचं नाही आहे. ह्याला फक्त 1 ते 2 कड याला आपल्याला द्यायचे आहे. 1 ते 2 कड आले ना तर ते बोंबील शिजून जातात. जास्त तुम्ही ठेवलात ना तर बोंबील वितळून जाणार. बघा आता कड आलेला आहे. आपली आता ही रेडी झालेली आहे. चला तर आपण खाऊया बोंबील कढी.